दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय। दिल्लीत भाजपच्या विजयानंतर नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं बघायला मिळालंय। फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचा विजय झाला असून नाशिकमध्येही आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। भाजपचे पदाधिकारी आणि नेते टीव्हीवर थेट निकाल पाहत होते। या विजयाचे श्रेय मोदीजींच्या विकास कामांना देण्यात आलंय, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कायमच आहे। नाशिकमध्ये या उत्सवात महिलांचा सहभाग होता। महिला वर्गाने फुगडी घेऊन आनंद साजरा केलाय। दिल्लीत मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या बड्या आप नेत्यांचा पराभव झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय। ज्यावेळेला सुषमा स्वराज साहिबसिंग वर्मा आमचे मुख्यमंत्री होते त्या काळानंतर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने राजकारण चालू होतं, लोकसभेच्या निकालामध्ये भाजपला मतदान व्हायचं, परंतु इथल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र वेगळा खोटा नॅरेटिव्ह पसरवला जायचा आणि आम्हाला पराभवाला सामोरं जावं। यावेळेला मात्र भारतीय जनता पार्टीनं सर्वतोपरी सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी मेहनत घेतली। कार्यकर्त्यांची मेहनत, नरेंद्र मोदींचं नेतृत्व, सगळ्या राज्यातले सगळे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तिथे गेले होते, नितीनजी गडकरी, सगळे जे नेत्यांनी सगळी त्या ठिकाणी जनतेला विश्वासात घेतलं आणि आपचा पराभव तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं काँग्रेसनं खातं सुद्धा उघडलेलं नाहीये। जो खोटा नेटिव्ह राहुल गांधी भारत जोडो नावाखाली जे भारताला तोडण्याचं जातीच्या विषारी पेरणीला काँग्रेसच्या दिल्लीतल्या जनतेनं उत्तर दिलंय आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विजय केलाय। हा राष्ट्रीयत्वाचा विजय आहे, राष्ट्रीय भूमिकेचा विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक।